आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याच जिल्ह्यात एका गर्भवती महिलेचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू झाला। कुटुंबानं फोन करूनही जवळपास 3 तास रुग्णवाहिका पोहोचलीच नाही। पाहूया एक रिपोर्ट। भाजपच्या महिला नेत्या आणि मंत्री मेघना बोर्डीकरांनी पालकत्व स्वीकारलेल्या परभणीतच ढिसाळ कारभारानं गर्भवती महिलेसह पोटातील बाळाचाही जीव घेतलाय। परभणीच्या जिंतूरमधील महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या, त्यानंतर कुटुंबानं त्यांना परभणीच्या रुग्णालयात दाखल केलं। मात्र काही काळानं महिलेची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नांदेडला नेण्याचा सल्ला दिला। महिलेच्या कुटुंबानं अनेकदा रुग्णवाहिकेसाठी कॉल करूनही रुग्णवाहिका वेळेत आलीच नाही। आरोपांनुसार यात जवळपास 3 तास वाया गेले। कधी रुग्णवाहिकेचा चालक तर कधी रुग्णवाहिकेतील ऑपरेटर नसल्याचं कारण फोनवरून दिलं गेलं। अखेर 3 तासांनंतर रुग्णवाहिका पोहोचली, मात्र तोपर्यंत महिलेसह पोटातील बाळाचाही मृत्यू झाला होता। आरोग्य व्यवस्थेची ही धक्कादायक अवस्था परभणीच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री असलेल्या मेघना बोर्डीकर यांच्या जिल्ह्यातली आहे। 7 मरतबा कॉल करें, वो भी हर 10 मिनट। हर बार क्या बोलते थे वो? 10 मिनट में आ रहे, 5 मिनट में आ रहे। इनके जिम्मेदार ये मेरे बच्चे के और मेरे वाइफ के 108 वाले ड्राइवर, 4 डॉक्टर, 3 डॉक्टर, ये जिम्मेदार है। आमची इच्छा अशी होती का त्यांना आता हातकड्या टाकून आता जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं। तो सरकारनं काय ऑप्शन नाही घेतला, नुसतं एफआर फाडून घेतला और आम्हाला काढून दिलं तिथून। और आम्ही हे प्रयत्न करू का त्यांना त्यांच्यावर कारवाई लवकरच व्हावा, जल्दच्या जल्द व्हावा। एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून गतिमान सरकारचे दावे होत आहे, मात्र दुसरीकडे 3 तास वाट पाहून रुग्णवाहिका येत नसल्यानं गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह जीव जातोय। महिलेच्या कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर 5 जणांवरती गुन्हा नोंदवलाय। हलगर्जीपणाचा ठपका ठेवत रुग्णवाहिकेचा चालक, डॉक्टर यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे। तर दुसरीकडे आरोग्य विभागातल्या इतर अधिकाऱ्यांनी मात्र या घटनेवर मौन बाळगलंय। ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।